नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आजच बहिणींना पैसे येणार, केली मुख्यमंत्र्यांनी घोषणा। 7,500 अधिक 2100 रुपये आजच महिलांना पैसे येणार। आज आहे 25 नोव्हेंबर सोमवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी केली अर्जंट घोषणा, दिले महत्त्वाचे आदेश। महिलांना पैसे येणार आहेत। लक्षात घ्या, राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे आणि आता ही बातमी खरी आहे, कारण काल त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना प्रश्न विचारले गेले पत्रकारांकडून की आता लाडक्या बहिणींचं काय, तुम्ही लाडक्या बहिणींमुळेच आता लाडकी जी काही तुम्ही निवडणूक होता ती जिंकला होतात, आता मग लाडक्या बहिणींचा पैसे काय। तर त्यांनी याच्यावरती प्रश्न दिलेला आहे, उत्तर दिलेलं आहे। पैसे आज येणार का याच्यावरती त्यांनी बोललेले आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः घोषणा केलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आजच पैसे येणार का हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्र्यांनी काही अर्जंट कामं सुद्धा सांगितलेली आहेत, अर्जंट घोषणा, तातडीच्या सूचना सुद्धा बँकांना दिलेल्या आहेत। बँकांसोबत आपल्या लाडक्या बहिणींना सुद्धा तिथं अर्जंट अशा तातडीच्या सूचना केलेल्या आहेत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। त्याचबरोबर जर सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राइब करा, कारण काय होतं, तुम्ही व्हिडिओ पाहण्याच्या नादात सबस्क्राइब करायचं विसरून जाता आणि महत्त्वाचं आणि कामाची खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। तुम्हाला माहिती आहे की आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सगळी पुराव्यासहित माहिती असते आणि कुठलीही आपण मनाची माहिती इथं देत नसतो। तर लक्षात घ्या, महत्त्वाची माहिती आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा आणि लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। काही महत्त्वाच्या अर्जंट सूचना तुम्हाला इथं करायच्या आहेत, आजच सगळ्या कामं करून घ्यायची आहेत, नाहीतर तुम्हाला इथं पैसे येण्याची शक्यता थोडीशी कमी आहे। त्यामुळं जे मी काय सांगत आहे ते पूर्णपणे करा, नाहीतर तुमचे काय होईल, प्रॉब्लेम्स होतील। आता त्यासाठी तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या, कोणाकोणाचे अजून 7,500 मागचे राहिलेले आहेत, बरोबर। 5 हप्ते होते, त्यातील काय काय महिलांना 3च हप्ते मिळालेले आहेत, 2 हप्ते राहिलेले आहेत। तर अशा महिलांचे ते 3000 आणि आता जो नवीन हप्ता येणार आहे आज त्याचे 2100, असे 5100 रुपये तुमच्या अकाउंटला येणार आहेत। तर ते कधी येणार आहेत, किती वाजता येणार आहेत, काय आहे, या संपूर्णची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अर्जंट माहिती आहे, अर्जंट व्हिडिओ बघायचा आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा। लक्षात घ्या, महायुतीतील मोठं यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं श्रेय लाडक्या बहिणींना दिलं। लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिल्याने यश मिळाल्याची कबुली एकनाथ शिंदे यांनी दिली होती। त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शेकडो लाडक्या बहिणी पोहोचल्या। त्यांनी एकनाथ शिंदे यांचं औक्षण सुद्धा केलं होतं। यावेळी लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे। लक्षात घ्या, स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे। ज्यावेळेस वर्षा बंगल्यावरती सगळ्या लाडक्या बहिणी गेल्या भेट देण्यासाठी की आता महायुतीचं सरकार आलं आहे दादा, आता आमचे पैसे कधी येणार। परंतु इथं काय झालं, ज्यावेळेस औक्षण करत होत्या त्यावेळेस एकनाथ शिंदे स्वतः यांनी भाऊक होऊन तिथं काय केलं, लाडक्या बहिणींचं स्वागत केलेलं आहे। त्यांना एक गुड न्यूज, आनंदाची बातमी दिलेली आहे। ती म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। आता त्याचबद्दल आपण संपूर्ण माहिती इथं पाहत आहोत। लक्षात घ्या, आपला यूट्यूब चॅनल जो आहे मराठी इन्फॉर्मेशन सेंटर, या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला आधी सबस्क्राइब करा। लक्षात घ्या, महत्त्वाची बातमी आपण पाहत आहोत। ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की निवडणूक झाली आणि निवडणुकीनंतर तुम्हाला काय आहे, आता बघा पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले आहेत ते लक्षात घ्या। वृत्तसंस्था ANI, लक्षात घ्या, आपण स्वतः माहिती कुठलीही देत नाही। महत्त्वाचं, ANI जी काही वृत्तसंस्था आहे, न्यूजपेपर आहे, त्यांनी 2 नोव्हेंबर रोजी दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, लाडकी बहीण योजनेचे पैसे आचारसंहितेत अटकू नयेत म्हणून नोव्हेंबरचे पैसे आम्ही ऑक्टोबरलाच दिले, बरोबर। आता हे त्यांनी 2 नोव्हेंबरला सांगितलं होतं, त्याचं आजचं काय कनेक्शन बघा। आज काय म्हणलेत बघा, त्यासाठीच 20 नोव्हेंबरला मतदान झालं, 23 नोव्हेंबरला निकाल लागला, बरोबर। 23 नोव्हेंबरला काय झालं, निकाल लागला। त्यामुळं डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार आहेत। तुम्हाला मी अजून एकदा सांगितलं की आपली चॅनलवरती माहिती एकदम पुराव्यासहित असते। डिसेंबरचे पैसे जे आहेत ते नोव्हेंबरमध्येच येणार आहेत, कारण आमची नियत स्वच्छ आहे, कारण आम्ही देणाऱ्यातले आहोत, घेणाऱ्यातले नाहीत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी म्हणलेलं आहे. लक्षात घ्या, त्यांनी स्वतः काय म्हणलंय, डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच येणार. आता तुम्ही म्हणाल नोव्हेंबरमध्ये कधी? आता शेवटचा आठवडा चालू आहे, तर आजपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे. कुठल्या जिल्ह्यांमधून सुरुवात होणार आहे, तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या इथं पाहायच्या आहेत. लक्षात घ्या, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण आजपासून तुमच्या अकाउंटला पैसे तिथं यायला तुम्हाला पाहायला मिळत आहेत. का बरं? कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी वर्षास्थानी ज्यावेळेस लाडक्या बहिणी पोहोचल्या होत्या त्यांचं औक्षण करायला, त्यावेळेस स्वतः लाडक्या बहिणींचं स्वागत त्यांनी केलं होतं. आणि लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून परत एकदा म्हणलं आहे की तुमच्याचमुळे महायुती सरकार एकदा परत आलेलं आहे. तर आपण जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे 2100 रुपये, तो तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच आज सोमवारपासून जाहीर वाटप करण्यात सुरू होणार आहे. त्यासाठी त्यांनी बँकांना काही महत्त्वाच्या आणि तातडीच्या सूचना सुद्धा तिथं दिलेल्या आहेत. काय आहेत सूचना बघा, आणि तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. पहिली गोष्ट जी बँकेला सांगितलेली आहे ती म्हणजे कोणत्याही लाडक्या बहिणीचे पैसे कापायचे नाही आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणीचे पैसे कापलेत त्या लाडक्या बहिणींनी तक्रार करू शकता. कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे कापता कामा नये. तुम्ही स्वतः बोलू शकता बँकेत की तुम्ही लाडक्या बहिणी योजनेचे पैसे कापू शकत नाही, कारण मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः असंच सांगितलेलं आहे, असं तुम्ही डायरेक्ट बोलू शकता. दुसरं म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे काय, बँकांना सांगितलेलं आहे की ज्यांचे बँक खाते तुम्ही फ्रीज किंवा ब्लॉक केलेले आहेत, अशा सगळ्यांचे बँक खाते लाडकी बहीण योजनेसाठी जे खातं दिलेलं आहे ते बँक खातं तुम्ही चालू करून द्यायचं आहे. तिथं कुठलंही तुम्ही त्यांच्याकडून पैसे घ्यायचे नाहीयेत, कारण ही लाडकी बहीण योजनेसाठी तिच्या संसारासाठी 1-1 रुपया महत्त्वाचा आहे. त्यामुळं त्यांचं अकाउंट विनामूल्य कुठलेही पैसे न घेता, दंड न भरता तिथं चालू करायचं आहे. ट्रान्झॅक्शन्स तिथं चालू करायचं आहे. एवढंच काय, तर आधार सीडिंग करताना त्यांना सहकार्य करावं, कारण लाडक्या बहिणींना एवढं काही माहीत नाही. तर लाडक्या बहिणींचं जे काही आधार कार्ड वगैरे जे मॅपिंग आहे ते स्वतः बँकेनं त्यांना मदत करावी, असे तातडीच्या सूचना या लाडक्या बहिणींसाठी देण्यात आलेल्या आहेत. तर आज बघा, काही महत्त्वाचे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये 10 ते 15 जिल्हे आहेत. त्या 10 ते 15 जिल्ह्यामध्ये वाटप आज सुरू होण्याची शक्यता तिथं दाट आहे. आज तुम्हाला दुपारपासून पैसे यायला सुद्धा सुरुवात होण्याची शक्यता तिथं दाट आहे. तर बघूया आज किती वाजता पैसे येत आहेत. त्याविषयी जी अपडेट आली की लगेच आपल्या चॅनलमध्ये टाकतो, परंतु आज 100% पैसे तुम्हाला यायला सुरुवात होणार आहेत, कारण लाडक्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा केलेली आहे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही पैसे हे देणार आहोत. तुम्हाला ही सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी भरपूर ठिकाणी न्यूजवर सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना बोलले आहेत. तर पुणे, मुंबई उपनगर, बीड, सोलापूर, लातूर, इकडे नाशिक, धुळे, जळगाव असे ह्या पट्ट्यामध्ये आज भरपूर जणांना पैसे येण्याचे पाहायला मिळणार आहे. तर बघूया, जसे अपडेट येईल तसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यासाठी एक काम करा मित्रांनो, आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकतोय तसं तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. जर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला नाही तर मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. एक काम करायचं, यूट्यूबवरती येऊन मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या असं सर्च करायचं आहे, म्हणजे तुम्हाला आपली माहिती संपूर्ण मिळून जाईल. आणि काही प्रश्न असतील नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.